काम काय तू यो मुद्दावर माझ्या चड्डीत जाऊ काय म्हणून अकडी करता बाबू. चड्डी घालून एक स्वर्गात टास्क दिलंय काय सांगा त्याला मी 500 रुपये देणार. आईना धावत जायचं तर उंटाच्या ढेंगा खालनं तगडी. ते बघ कोण येत असतं तुमका हे काका हे मिळतले उंटाची राईड तुम्ही करू शकतास एन्जॉय करू शकतास. उंटा कसं फुटेज खराब झाले असतील ते ह्याच्यामुळे या माणसामुळे आणि तो मला पकडू पण शकत नाही. नमस्कार मित्रांनो मी संकेत जोईल पुन्हा एकदा स्वागत करते तुमच्या लाडक्या श्रावणी संकेत या मालवणी युट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो हा इलेला नगरपंचायतीत कामासाठी आणि नंतर यांचा ठरला काहीतरी फिरायचं मतलब जर खय फिरायला जायचं असं होतं आपल्या मित्रांका दाखवूया की खय जातो खय जाऊया म्हणतात. चला मित्रांनो या व्हिडिओ सुरुवात करतो. आमच्याकडे मॉब बीच आहेत ना त्याच्यामुळे आणि आमच्याकडे बीच असतात ती खूप सुंदर असतात अशी नाही चांगली स्वच्छता वगैरे मस्त असतात बीच आमचे. तर आता खयच्या बीचवर तुमका नेता तर तुमका थंबनेल का समजलं असतात पण अजून आमचा ठरता तर आमचा ठरान दे तोपर्यंत आपण या व्हिडिओ सुरुवात करूया. आता आमचा ठरला तर आम्ही आता जातो आमच्या देवगडच्या बीच का. आणि तुम्ही जर कोण पर्यटक म्हणून येत असता देवगडचं बीच नक्की एकदा भेट द्यावा. छोटोसा मस्त सुंदर हा फक्त एकच की पाण्यामध्ये उतरा नको मजा करा कडेकडेवर. तर आता आम्ही जाताला काय माहिती आम्ही आधी अकडी लिहिला ना नगरपंचायतीकडे तर आम्ही आहे ना बाजार जाय भरता त्यानाच खाली जाता म्हणजे आमका जवळ पडत. ते बघा हय आमचं बाजार भरता शुक्रवारची हय तुमका गाडी घालू शकत नाही तुम्ही सकाळची. आणि ही काय ढोरा काय सोडलेलीच आहेत मोकाट यांका कोण वालीत नाही आणि काहीतरी व्हिडिओ आणि त्या दिवशी काय झाला माहिती मित्रांनो तू घेऊन जा तू राख. त्या दिवशी मित्रांनो काय झाला माहिती आता तळे बाजारच्या तकडी बघा वैउंड्यात रस्त्याचं काम चालू आहे तर थंय अल्टरॉज टाटाची अल्टरॉज आहे ना ती तकडनं येत होती आणि अकडीनं ढोरांचं काहीतरी झुजा लागली मग ती पिसाळतात माहिती ना तुमका. आणि ती पिसाळली आणि ना त्या गाडीच्या बोनेटवरच झाली मग त्या बॉनेट पूर्ण ना बेंड झाला. तर आता मला सांगा ह्या एक ठीक आहे चल ती 4 व्हीलर होती त्याचं नुकसान हाच ठीक आहे म्हणता येणार नाही त्याचं नुकसान हाच पण जर त्यावेळी जागी 2 व्हीलर वाला असतो तर काय झालं असता. आमच्या बरोबर एक असो प्रकार झालेलो ढोरांचो. हो गाडी घेऊन धडक मारलेले ते बघा आता हईला खाली आपण आणि अकडनं आनंदवाडीत जाऊचो रस्तो परत अकडे जगतापवाडी पण असा खाली किल्ल्यात जाऊचो रस्तो. देवगड आपला खूप मोठा आणि सुंदर पण असा. जर तुम्ही असे खाली येताल असे खाली येलाच ना की तुमका अकडे सगळे बोटी वगैरे दिसते लागलेले बघा आपला देवगड बंदर असा तर सगळे बोटी वगैरे लागलेले असतात तुम्ही बघू शकतास. तर आम्ही आता जाता बघा आज वॅगेनर घेऊन येला तर काम होता म्हटलं जाऊया. खाली येत असतो तुम्ही त्या साईड का किल्ल्याकडे जाशाल किंवा बंदरात जाशाल ना आणि 30 आणि 31 डिसेंबरला आपल्याला आता आम्ही हा मित्रांनो तुमका आधीच सांगता 30 आणि 31 तारखेक आपल्या देवगडात जल्लोष कार्यक्रम असतो तो जल्लोष कार्यक्रम बघू नक्की यावा. तुमका आधीच इन्व्हिटेशन देतोय मी आहे देवगडवाल्यांकडनं. तो खय असतो जल्लोष तर आपण दाखवतोय जाताव ना त्याच बीचवर असतो. आता जाणार नाही फक्त एकदा नांदगावात ना आत घुसलास ना की जरा फक्त हेंका सांभाळा इड तुमका जागोजागी दिसतली. कधी जास्त करून शिरगावच्या तकडनं मध्ये एक मित्र भेटलेलो मग थांबलेला होता. हय तुम्ही इलास की डायरेक्ट अकडे लेफ्ट मारलास की बीचच्या साईड का जाऊक निघाला बघा तसरेची थाळी यायची थाळी बी तुमका अकडी कसा देवगडात इलास की तुमका सगळे माशाचे पदार्थ सगळ्या दिसाक सुरुवात होतली यायचा मस्तपैकी देवगडात आणि मस्तपैकी आमच्या मालवणी जेवणाचा आस्वाद उचलायचो. ते बघा आता आम्ही इलाव हा वा बघलात ना जाऊन दे आता माका जास्त आम्ही येत नाही ना बीचवर कसा माहित आहे आमका ना बीच म्हणजे आता नवीन नाही आमका नेहमीच झाला आणि देवगडचे लोक कसे आम्ही काहीतरी फिरा घेता. काय झालं माहितीये काय कलर लागलेला नवीन कलर मारलेलो होतो तेव्हा नवीन कलर मारले होतो आणि मी व्हाईट पॅन्ट घालून इलेलो पहिली नवीनच काढलेलं आहे पॅन्ट बाहेर आणि ते बसले त्याच्यावर आणि सगळे लाल झाले समजान जावा काय लाल झाले ते.
तर आपल्या नवीन येणाऱ्या पर्यटकांना आपलं देवगड बीच दाखवूया. चला त्या साईडने जाऊया. आणि मित्रांनो ह्याच बीचवर तुमका 30 आणि 31 का सगळी गर्दी दिसतली. जाम फुल खाण्यापिण्याची मस्तपैकी उत्तम सोय असता. आणि ह्या पण वाचून घ्यावा. व्हिडिओ पॉज करून ह्या वाचा, कारण ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे आणि ही प्रत्येक येणाऱ्या पर्यटकांनी वाचूकच होई. आणि त्याच्यानंतरच तुम्ही या बीचवर पुढे जावा. हां काय सॉरी म्हणा मगाशी भांडला. चूक तुझी होती. हां सॉरी तुमका या धरून मी सॉरी म्हणते. सॉरी. हां चालताव. कटिंग काय केलं नाही काय गोया? एवढं कचरो कसं दिसता. झाडं लावलेली होय ते बघा जाऊया आता खाली. हो एकदा जाऊन येलो का? तुला करायची आहे काव राईड? मग उंटार बसतलं नाही बसतलंस? त्या बघा ऊन तकड ना. आणि तुम्ही बघू शकता तकडी पूर्ण सुरूची झाडं आहात. ह्या नाही ह्या झाड नाही. कोणाच होईल थांबा पुढे जाऊ नका. तर हे बघा मस्तपैकी आता आम्ही देवगड बीच बघू शकतास तुम्ही. आमचं यो त्याकडनं ऊन आहे त्याच्यामुळे जरा थोडा विजिबिलिटीमध्ये थोडंसं फरक येता. पण संध्याकाळचे किंवा सकाळचे तुम्ही येतास ना फुल मजा करू शकतास. नाही इथून वरती कशाला एवढं चालेल कोण? कसे तरी पोचू वरती, परत खाली कोण उतराल? उंट येईल रे बघा. आणि बघा समोर तुमका दिसत पवन चक्की. आता काय विषय होता तुमका मी मग सांगितले 2 मार्ग. एकदा तुम्ही खालना येऊ शकता सर डायरेक्ट गाडी येता, पण वरना जर इला असतं हे बघा हे एवढे सगळे पायरे आहेत ना ते उतरत यायचे लागतं. पण त्याचा पण अनुभव थोडं वेगळं हा. काय होय गेल्या वर्षी इला त्याच्यानंतर इला नंतर आपण इलावत नाही. तर मित्रांनो देवगडात येतं असतं हे जे 2 स्पॉट आहेत म्हणजे आपलं देवगड बीच आणि पवनचक्की हे जोडलेलेच आहेत. तर नक्की एकदा भेट द्यावा. तुमका आवडतं जा तू मजा कर जाऊ शकतोस. जाऊन दे चपलातली साफ होते बुटातली होत नाही माहिती आहे ना. हेच जल्लोष असतो ह्याच जागेवर 30 आणि 31 तारीख. आताच तुमच्या ह्याच्यामध्ये नोट डाऊन करून ठेवा. तुमका देवगडात यायचा जल्लोषच्या असा कार्यक्रमासाठी. हय सगळे या साईड का ना त्या साईड का पूर्ण सगळे स्टॉल असतात आणि सगळं नॉनव्हेज व्हेज सगळा. श्रावणी पण शूटिंग करता कधी सपाजीत नाही. काय आला रे काय उडवल्यान? लाटांचा आवाज ऐकूया शांतपणे. यांची किरकिर काय चालतच राहतली तर लाटांचा जरा आवाज तरी ऐकते शांतपणे. मित्रांनो स्वर्गाचा सोडलाव खेळा गाव आणि आम्ही आता मस्तपैकी बसून मस्तपैकी समुद्राचा आस्वाद घेता आणि लय भारी वाटतं समुद्राकडे बघत असा बसून ना. फक्त तर जरा भुट्टो काहीतरी मिळाला फक्त हय काय पण ती खाऊ नाही शकत असं विषय ना. ती पण हातात नाही रवता. आणि थांबा दाखवते काय केल्यांदा. शॉट घेऊच्या नादात या काय करून घेतल्यांदा बघा बघा. ह्याचा काय वेगळाच चालला. मित्रांनो यांनी ना येऊ ना अकडच्या बीचवर नेवा की तकडी नेवा येऊ ना कुर्ले पकडतात दाखव बाबू झालं. पळाली असतली ती माहित आहे ना किती फास्ट असते ती. दुसरी पकडल्यानच कुर्ली ते. हा दिसली हाताला सोड हळूहळू सोड. तिला चप्पल असतं ते फास्ट असतं तो चड्डीत घुसेला अंगठे बिंगटे फोडतात ते. काय जण बाबा अगोदर आमका असेच सांगायचे काम काय तू यो मुद्दावर माझ्या चड्डीत जाऊ काय म्हणून अकडी करता बाबू. चड्डी घालून हा आता दाखव व्यवस्थित. थांब तू हलू नको मी हे करतो झूम.
केकड़ा फ्राई मिलेगा क्या हमको? एक केकड़ा इस फ्राई कुर्ली का चाहिए क्या? कच्चा मिलेगा कच्चा नहीं, फ्राय करके दे दो. जा मारू नको ती का. नाही खड्डा ए खेकडा फ्राय दे आमका. भाऊ कशाला भाऊ? नको कशाला. अरे ती काय शोधतं ते काय मरत नाही काढत टाकलं म्हणून. हो. दफन टाक. पकडते टाक. कोणची भाजी आणलं दफन? खड्डे बनवता कशी बघते. आणि मित्रांनो कुर्ली काय नाही हे खड्ड्यातच राहता, नाही तर मनशाल बिचारे कुर्ली खड्ड्यात टाकला ती खड्ड्यातच राहता, ती बरोबर होल काढून बाहेर येतली. खतरो का खिलाडी येतो. अरे बघा मित्रांनो आधी ती गाडी येता बघा वरना तुमका दिसत असत. ही बघा ही गाडी येताना ही किल्ल्यावर नाही येतात, असे तुम्ही त्या साईड का गेला असता तर किल्ल्यावर पण जाऊ शकतास. आणि हे बघा मी तुम्हाला दाखवतोय आता आम्ही ज्या बीचवर आहे ना ते एका साईडीक पवन चक्की चक्की हा. असा आणि एका साईडीक आपलं देवगड किल्लो असा, म्हणजे तुमका समजतला की आणि नक्की हा बीच खायचा. आणि हो बीच कसं माहिती बघा जास्त मोठं नाही बघा एवढंच जा पण मस्त. फक्त एकच मी तुमका परत एकच सांगेन की हा फक्त आंघोळीसाठी पाण्यात उतरू नको कारण आणि- ह्यो खोला. आणि तुम्ही ह्या बीचवर येतस ना खाली तर वरती बघा वरती स्टॉल असतात, काहीतरी खाऊ घेऊन येवा आणि हय खावा मस्त पैकी. मस्तपैकी तुम्ही आहे ना तुमका काय नाही, तुमचं हा? क्वालिटी टाइम स्पेंड करू शकतास. आता याच्यानंतर एक तुम्ही टाइम लॅप्स बघा, थोडं मी फोन चालू ठेवतोय. उंट असा उंटाची राईड पण तुम्ही करू शकता. काका तुम्ही कैसुले? मी काका शिपूर धुळे एमपी मध्ये पडते. धुळे. हा. धुळे मधनं येईल आता किती दिवस झाले इलास? तिथे यायला मग 2 महिने झाले. 2 महिने. मग आता थोडे दिवस आणि थांबा कारण आता जल्लोषा हा हा 30 आणि 31 का असा हा. हा मोठो कार्यक्रम असतो आपल्या देवगडमध्ये. बघा कोण येत असतं तुमका एक काका मिळतले उंटाची राईड तुम्ही करू शकतास, एन्जॉय करू शकतास. उंटा कसो आणलास? ट्रकात ना चालेल. चालत हो, माहिती आहे, चालेल. एवढा लांब? हो, झाले. मी कन्याकुमारी तमिळनाडू जाऊन आलो. बाबा हो. मी अहमदाबाद हा तिथून उंच पायपायी जाऊन ती. बा माझ्या उंट पण म्हणत होता ये बाबा काही फसलंय म्हणत असत. तर बघा इलाज तर उंटावर तुम्ही बसू शकतास. आणि आता सनसेट होता. एक स्वर्ग टास्क दिलंय काय सांगा, त्याला मी 500 रुपये देणार. आईना धावत जायचं तर उंटाच्या ढेंगा खाल ना तगडी. हा देणार जा फास्ट जा फास्ट देणार प्रॉमिस व्हिडिओ समोर प्रॉमिस धावत जा. हा व्हिडिओ समोर मग सगळ्यांना समजणार ना. फास्ट थांबत राहिला असतं ना मग तो बघणार. फास्ट शावनी दा हरलो. आता झूम करून दाखवत आहे बोट. हे बघा बोट काय दाखवते काय? नाही पण भारी वाटतं ना सूर्याकडे या एक नंबर वाटतं. हा आता किती लांब असतील आपल्याला? लय लांब असते किती किलोमीटर असतील आपलं? तरी पण होय तर शावनी अधिक 15-20 किलोमीटर होईल होय ना मित्रांनो. तुम्ही पण सांगा आमका काय माहित नाही. मी असं श्रावणी कसा पकवीत असतोय. होय 10 समुद्रात तुका काय वाटतं जवळ वाटतं? हे सगळे जेवढे खड्डे दिसतात ते काढलेले ते या माणसानं काढलेले आहेत. येत असतं जरा पाय सांभाळून चाला. नको पण दमायला आला दमायला झालं. ट्रायपॉड आणलो नाही की बायको उपयोगी पडता. ह्यो आता आज माझा ट्रायपॉड आहे बघा. मोबाईल घेऊन हायपर लॅपसाठी बसवलंय. तो शॉट तुमका ह्याच्यात एन्जॉय करूक मिळतलो. कैसा लग रहा है? ए बाबू पुढे नको जाऊ मम्मीच्या तिथे. आता मस्तपैकी टाइम लॅप्स बघितला ते मॅडम बसून तिथे टाइम लॅप्स घेऊ मदत केल्याने होतो. आता हे समजून काय नाही थोडंसंच घेऊया. या बरा मी कशा शूटिंग करून ठेवले नंतर सांगायचं हे म्हणून शूटिंग. हे बघा सूर्य पूर्ण गेलेलो खाली तरी पण अजून उजेड बघा. पण आता सध्या काळोख ना लवकर होता काय गो. 5 मिनिटांनी सनसेट झालेलो असा. आणि आता आम्ही चाललाव घराक म्हणजे घरात जायत नाही थांबा यांचे काय काय प्रोग्राम होते बघून जावा. प्रोग्राम म्हणजे पाणीपुरी आमचं खाऊन आम्ही एवढं मेहनत केला. ह्याला नको आहे पाणीपुरी. मोमोज तरी नाही मिळत मोमोज. पाणीपुरी एक ऑप्शन हा तरी मिळात कोणा गोई त्यांनी खायची. मी बाबा खातेलो. हा तू खातला ना ए तू हा हो पण तयार झालो. तू तर खाणारच होतो.
ऑप्शन नाही म्हटल्यावर सगळे तयार होतो तो ऑप्शन द्यायचे नाही जास्त. बघा जशी आता खालना येली ना तशी आधी हवी पाणीपुरी खाऊ गेली. तर एका बाबूक आणि श्रावणीक पाणीपुरी हवी आहे. तर पाणीपुरीची आता ऑर्डर दिल्या नसतली. चालू कर आणि धु हात. त्याचे हात धुवचेच होते. मस्तपैकी पाणीपुरी आता बनवीत. आणि ही पाणीपुरी बरोबर काय माहिती आपला देवगड स्टँड आहे ना त्याच्या बरोबर मागच्या साईडची कसा तर हय पण येऊन तुम्ही पाणीपुरी खाऊ शकता. हय चांगली असता टेस्ट. न्यू मुंबई म्हणू हा. तर हे बघा आधी श्रावणीन पाणीपुरी घेताना पण श्रावणी कशी एक एक खातलो आणि हो कशी याची डिश भरून येतली आहे म्हणजे तो सगळे एकदम खातलो. ते सगळे आम्ही खातलो ते बघा बनवता आणि सगळ्या महिला वर्गाचो ही आवडती डिश असतात पाणीपुरी. असा खयची महिला नसात नाही नाही म्हणजे यांका पण आवडता पण महिलांमध्ये अशी कोणीच नसत की ज्याका पाणीपुरी आवडत नाही. यांका निलय नसते ना तर धिंगाणो घातल्याने असतो. ऑल क्लास इज अ थुसिक पाणीपुरी. बघ ऑल क्लास इज अ थुसिक पाणीपुरी. ऑल क्लास इज अ ठुसिंग पाणीपुरी ऐकतास ना. आज काय तर इंग्लिश मिडियम का जाऊन आता आम्ही ऐकता. माका ते टेस्ट करूची लागता जिला काय पण आधी खाऊक द्यायच्या आधी. मॅडम आता एक एक खातले आणि मला उभा पण दे माझा शॉर्ट कम्प्लीट होईल. एरवी तोंड नाही उघडत आता बघा बघा बघा. एरवी तोंड काय नुसतं उघडतच असतं तोंड पाणीपुरी खाऊक. तर मित्रांनो ह्याच्यात एक टेस्टिंगसाठी घेतलेलं आहे. मला बरी वाटली म्हणून आता मी आणि एक प्लेट मागवलं आहे आणि ती मीच खातलो. ते तुमका वाटता खाऊ दे तसा. आता येऊन दे मावता आपण खाऊया. चला बा. तुमका मी मागे सांगितलं एस टी स्टँडच्या मागे येतात आणि तुमका चांगली पाणीपुरी आणि भेळपुरी काही खायचं असतात तर ह्यो दादा असतलो आहे न्यू मुंबई भेळपुरी म्हणून असा येवा आणि मस्तपैकी एन्जॉय करा. टेस्ट मस्त. तुमका दोघांका मारलं आम्ही मम्मीवर गाणं म्हणी होता गाणं आम्ही तुमका सांगू शकत नाही काय काय बाबू 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 टाळी नको. निघलो दरवाजा उघडो. इला बाबा आम्ही घरी होम स्वीट होम.